संविधानाने तुमच्याकरिता तुमच्या गावामध्ये किती नेमलेले नोकर आहेत? 1. ग्रामसेवक, 2. ग्रामपंचायत शिपाई, 3. ग्रामपंचायत पाणी पुरवठा शिपाई, 4. ग्राम रोजगार सेवक, 5. सफाई कामगार, 6. माध्यशाळा कर्मचारी, 7. उच्च माध्यमिक कर्मचारी, 8. जिल्हा परिषद शाळा कर्मचारी शिक्षक, 9. तलाठी, 10. मंडळ अधिकारी, 11. बिट हवालदार पोलीस, 12. पशुवैद्यकीय अधिकारी, 13. पशुवैद्यकीय शिपाई, 14. कृषी सहाय्यक, 15. बँक कर्मचारी, 16. सेवा सहकारी सोसायटी कर्मचारी, 17. सरकारी दवाखान्यातील कर्मचारी नर्स, 18. मलेरिया निर्मूलन कर्मचारी, 19. नर्स सहाय्यक, 20. आशा वर्कर, 21. अंगणवाडी कर्मचारी, 22. वायरमन, 23. सबस्टेशन कर्मचारी, 24. पालक अभियंता. तुम्हाला सेवा देण्यासाठी ठेवलेले दुकानदार: 1. स्वस्त धान्य दुकान, 2. रॉकेल दुकानदार तुमचे सेवक, 1. खासदार, 2. आमदार, 3. जिल्हा परिषद सदस्य, 4. पंचायत समिती सदस्य, 5. सरपंच, 6. ग्रामपंचायत सदस्य, 7. नगरसेवक, 8. सोसायटीचे अध्यक्ष सदस्य. वरील ह्या सगळ्यांचे आपण मालक आहोत हेच आपल्याला माहीत नाही. मालक झोपलाय म्हणून नोकर चरतोय. सरकारी नोकर वर्गाला संविधानिक नाव आहे. लोकसेवक त्यांना साहेब न बोलता याच नावाने हाक मारली पाहिजे. नोकराला विचारून कॅबिनमध्ये जावे लागते हे चुकीचं आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाला दरवाजा नको. त्यांना सतत जाणीव करून द्यावी की तू जनतेचा नोकर आहे. तशी पाटी प्रवेशद्वारावर लावली पाहिजे. फक्त आपणच आपल्या प्रादेशिक नोकराकडून काम करून घ्यायला कमी पडतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेच आहे की एक वेळ अर्धपोटी राहा, परंतु सुशिक्षित व्हा, पुस्तके वाचा, संघटित व्हा, अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. जाब विचारा त्यांना. त्यांच्या कर्तव्याचा भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. झोपेचं सोंग घेतलेला समाज जागा हो, तू सत्याचा धागा हो. आपण प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी जनसामान्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी तो आपलं काम करून देण्यासाठी नोकर आहे. ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा माझा उद्देश आहे.